यानंतर दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा घेऊया सुपरफास्ट आढावा। सुरुवात करूया पावसासंदर्भातल्या बातम्यांनी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा उद्या छत्रपती संभाजीनगर दौरा। मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीचा मुख्यमंत्री आढावा घेणार असल्याची माहिती। जालना शहरात पावसाचं पाणी हे घराघरात शिरलं। चारचाकी गाड्या देखील पाण्याखाली गेल्या। जालन्यात पावसाचा कहर। 15 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी तर जालना आणि अंबड तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद। शेती पिकंही उद्ध्वस्त तर संसार उपयोगी वस्तू तसंच अन्नधान्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। बीडच्या माजलगावमधील सांडस चिंचोली गावाला गेल्या 2 दिवसांपासून पुराच्या पाण्याचा वेढा। बिंदुसरा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग। जळगावच्या जामनेर तालुक्यातील माळपिंपरी गावात ढगफुटी सदृश पाऊस। शेती पिकांचं प्रचंड नुकसान। तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। मंत्री गिरीश महाजन जळगावच्या दिशेनं रवाना। जळगावच्या माळपिंपरी गावात ढगफुटीमुळे झालेल्या नुकसानाचा ते आढावा घेणार आहेत। जळगाव जिल्ह्यात पाचोरा आणि जामनेर तालुक्यात अतिवृष्टी झाल्यानं नद्या नाल्यांना मोठा पूर। अनेक घरांमध्ये आणि शेतांमध्ये पाणी शिरलं। जळगाव जिल्ह्यात पाचोरा तालुक्यात वडगाव, शिंदाड, वाणेगाव, निंभोरी, राजुरी, वाडी, शेवाळे, सार्वे, पिंपरी या गावांमध्ये मध्यरात्री ढगफुटी सदृश पाऊस। पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात पाणीच पाणी। भाजीपाल्यासह फळं देखील पाण्यात वाहतानाचं चित्र। पुण्यात पावसाची तुफान बॅटिंग। अमरावती जिल्ह्यात शिराजगाव कसबा इथे मुसळधार पाऊस। गावातील रस्त्यांना नदीचं स्वरूप। अक्कलकोटमध्ये खैराट गावात अनेकांच्या घरात पाणीच पाणी। काही काळ गावाचा संपर्कही तुटला। सोलापुरातील सीना नदी परिसरात पूरसदृश्य परिस्थिती। औराड संजावाड पूल पूर्णतः पाण्याखाली। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील करंजखेडा महसूल मंडळात काल रात्रीपासून जोरदार पाऊस। पूर्णा नदीत दुथडी भरली। लातूर जिल्ह्यात उजनी शिवारातील 400 ते 450 हेक्टर क्षेत्रावरील पिकं पाण्याखाली। तेरणा नदीला आलेल्या पुरामुळे शेतकरी अडचणीत। हिंगोलीत गेल्या 4 दिवसांपासून पावसाचं थैमान। वसमत आणि औंढा नागनाथ तालुक्यात शेतीला पावसाचा सर्वाधिक फटका। हिंगोलीत दुपारनंतर सेनगाव तालुक्यात जोरदार पाऊस। कवठा शिवारातील ओढ्याला पूर। पुरात अडकलेल्या विद्यार्थ्यांना गावकऱ्यांनी मानवी साखळी करून बाहेर काढलं। जालना शहरात अवघ्या 3 तासात 116 मिलीमीटर पावसाची नोंद। पहाटे 2 ते 5च्या दरम्यान सर्वाधिक पाऊस। सोलापूरच्या आष्टी तालुक्यातील ढगफुटी सदृश पावसामुळे सीना नदीला पूर। पुरामुळे सीना नदीवरील संगोबा पूल पाण्याखाली। उजनी धरणाचा विसर्ग 1 लाखावरून 80,000वर तर वीर धरणाचा 17,000वरून 3,000 इतका कमी केल्यानं पंढरपूरला पुराचा धोका कमी। मात्र चंद्रभागा दुथडी भरून वाहू लागली असून वाळवंटातील सर्व मंदिरही अद्याप पाण्याखालीच। अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यातील करंज इथे ढगफुटी सदृश पाऊस। 6 ते 7 फूट पाणी साचल्यानं अनेक घरांचं नुकसान। आयुष्यभराची कमाई वाहून गेल्यानं महिलांचे अश्रू अनावर। अहिल्यानगर जिल्ह्यात मागील 2 दिवसांपासून मुसळधार पावसानं शेतींना तळ्याचं स्वरूप। अनेक ठिकाणी नागरिकांच्या घरातही पाणी। कालच्या परिस्थितीनंतर आज पाणी ओसरण्यास सुरुवात। अतिवृष्टीमुळे नांदेडमध्ये गोदावरी नदी प्रवाहित। गोवर्धन घाट इथली मुख्य स्मशानभूमी पाण्याखाली। सिडको भागातील स्मशानभूमीचा वापर करण्याचे प्रशासनाचं आवाहन। परभणी जिल्ह्यात पावसामुळे लोअर दुधना प्रकल्पाचे 14 आणि येलदरी धरणाचे 6 दरवाजे उघडले। गोदावरी नदीला पूरपरिस्थिती निर्माण तर दुसरीकडे पूर्णा आणि दुधना नद्या तुडुंब भरून। इंदापूरमध्ये मुसळधार पावसाचा कहर। मुसळधार पावसामुळे सणसर येथील ओढ्याला पूर। अनेकांच्या घरात पाणी शिरल्यानं मालमत्तेचं मोठं नुकसान।
मराठवाड्यात संभाजीनगरला ऑरेंज अलर्ट तर बीड, जालना, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड या भागाला येलो अलर्ट तर विदर्भात नागपूर, वर्धा, वाशिम, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा आणि यवतमाळला देखील येलो अलर्ट जारी. मराठवाड्यात सलग दुसऱ्या दिवशी अतिवृष्टीमुळे 15 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान. मराठवाड्यात 99% तर 4 जिल्ह्यात 100% शेतकऱ्यांचं नुकसान. अतिवृष्टीचा जोर कायम असल्यानं अनेक गावांसह शहरातील जनजीवन विस्कळीत. बुलढाण्यात अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस. जिल्ह्यातील खडकपूर्णा प्रकल्पाचे सर्व 19 तर पेण टाकळी धरणाचे 4 दरवाजे उघडले. अकोला जिल्ह्यातल्या काटेपूर्णा प्रकल्पाचे 4 दरवाजे उघडले. पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्यानं सुरक्षेच्या दृष्टीनं निर्णय. बीडमध्ये बिंदुसरा धरण प्रकल्प ओव्हरफ्लो. गोदावरी नदीकाठच्या गावांमध्ये पाणी शिरलं असून शनी मंदिर, पांचाळेश्वर मंदिर पाण्याखाली. बिंदुसरा नदीची ही खास ड्रोन दृश्य माधाच्या प्रेक्षकांसाठी. बीडमधला उखंडा तलाव ओव्हरफ्लो. जवळपास 100हून अधिक पाणी प्रकल्प पूर्ण क्षमतेनं भरल्यानं जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्न मार्गी. सुशांत काशीद यांनी टिपलेली ही ड्रोनची दृश्य. सोलापुरातील सीना कोळेगाव प्रकल्प ओव्हरफ्लो. धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे मोहोळ तालुक्यातील अनेक बंधारे पाण्याखाली. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातलं जवळगाव धरण ओव्हरफ्लो. हे धरण ओव्हरफ्लो झाल्याची ही दृश्य बार्शीतील अशोक कापसे यांनी टिपली आहे. सोलापुरातील रानमसले गावातील ओढा ओव्हरफ्लो झाल्यानं पूल पाण्याखाली. रानमसले खुनेश्वर पुलाची उंची वाढवण्याची ग्रामस्थांची मागणी. शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांच्या घराभोवती पाण्याचा विळखा. मनपा प्रशासनासोबत आमदार अर्जुन खोतकर यांच्याकडून भाग्यनगर भागात पाहणी. अहिल्यानगर जिल्ह्याला पावसाचा जोरदार फटका. खासदार निलेश लंके आणि माजी मंत्री प्राजक्त तनपुरेंनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी राज्य सरकारला 31 जानेवारी 2026 पर्यंत मुदतवाढ. त्यानंतर मुदतवाढ मिळणार नाही, सर्वोच्च न्यायालयानं केलं स्पष्ट. ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक संपली. जात प्रमाणपत्राचं वाटप करताना कोणतीही खाडाखोड असलेली कागदपत्र ग्राह्य धरू नये, बैठकीतून मागणी. बंजारा आणि वंजारी जात म्हणून वेगळेच चहूबाजूंच्या टीकेनंतर धनंजय मुंडेंचा युटर्न. धनंजय मुंडे प्रेमापोटी बोलले, भगवानगडाच्या विश्वस्तांकडून पाठ राखावी. शिवभोजन थाळीच्या कंत्राटदारांना थकीत बिलं देण्यासंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय. संकटातील शिवभोजन थाळीबाबत उदय सामंत यांची माहिती. बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करावा. सोलापुरात मोर्चा. हिंगोलीच्या जिंतूर टी पॉइंटवर बंजारा समाजाचा रास्ता रोको. बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण मिळण्यासाठी मोर्चाचं आयोजन. नागपूरमध्ये महात्मा फुले समता परिषदेचा गुरुवारी 18 सप्टेंबरला ओबीसी मेळावा. मंत्री छगन भुजबळ करणार मार्गदर्शन. 10 ऑक्टोबरला नागपूरमध्ये सकल ओबीसी समाजाचा महामोर्चा. जिल्ह्यातील ओबीसीच्या सर्व जातीचे प्रतिनिधी या महामोर्चात सहभागी होणार. धाराशिवमधील आत्महत्याग्रस्त मराठा आंदोलकांच्या कुटुंबाला तानाजी सावंतांकडून 3 लाखांची मदत. तानाजी सावंतांच्या भैरवनाथ उद्योग समूहाकडून मदतीचा धनादेश. लोकप्रिय घोषणांमुळे राज्यावरील कर्जाचा बोजा वाढला. वर्षाखेर कर्जाचा बोजा 9 लाख कोटींपर्यंत जाण्याचा अंदाज. मराठवाड्यातील 1,25,000 लाडक्या बहिणींचा लाभ थांबवण्याची शिफारस. 8 जिल्ह्यांमध्ये 65 वर्षांवरील 1,33,335 जणांचे अर्ज तपासले. तुळजापूर आणि धाराशिवमधील भाजप आणि काँग्रेस आणि दोन्ही राष्ट्रवादीमधील पदाधिकाऱ्यांचा ठाकरे सेनेत प्रवेश. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर पक्षप्रवेश संपन्न. नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचा स्वबळाचा नारा. 151 जागांवर तयारी पूर्ण झाल्याची शहराध्यक्ष विकास ठाकरेंची माहिती. मराठवाड्यातील आमदारांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट. मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आरटीओ अधिकाऱ्यांना भर बैठकीत सुनावलं. अधिकाऱ्यांची चालणारी बेकायदेशीर वसुली ते गैरकारभारापर्यंत सर्वच तक्रारीचा पाडा खुद्द परिवहन मंत्र्यांनी वाचला.
वर्धा जिल्ह्यातील जलजीवन मिशनच्या योजना रखडल्या, कामं न करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाका. जलजीवन मिशन बैठकीत आमदार समीर कुणावार यांचे निर्देश. पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या अनोख्या पद्धतीनं शुभेच्छा देण्यात येणार. पुण्यात उद्या संध्याकाळी खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या वतीनं कार्यक्रमाचं आयोजन. 1000 ड्रोन्सनं आकाश उजळणार. अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेसीशी पंतप्रधान मोदींना वाढदिवसानिमित्त खास भेट. पंतप्रधानांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त मेसीनं स्वाक्षरी असलेली जर्सी भेट दिली. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या हस्ते रुग्णवाहिकेचं अनावरण. मुंबईतील दिंडोशी आणि धुळे जिल्ह्यातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं या रुग्णवाहिका सुरू. एल्फिन्स्टन पुलाच्या परिसरात राहणाऱ्या रहिवाशांनी राज ठाकरेंची घेतली भेट. नवीन पुलाच्या बांधकामामुळे लक्ष्मी निवास आणि हाजी नुरानी इमारतींना फटका बसणार असल्यानं जवळच पुनर्वसन करण्याची या रहिवाशांची मागणी. बुलेटिनमध्ये वेळ झाली छोट्याशा ब्रेकची. पाहत राहा टी टाइम.